स्मशानात जाताना लोकांना रामाची आठवण येते. ठाकरे पक्षाच्या अंतिम संस्काराचं रक्षाविसर्जन जवळ आल्याने त्यांना रामाची आठवण होते आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंसह पक्षावर सडकून टीका. अनेक व्यक्तींना स्मशानभूमीमध्ये जाताना रामाची आठवण येत असते, त्यामुळे ते रामाचा जप करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाचा अंत आणि अंतिम संस्कार जवळ आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना रामाची आठवण येत असल्याची सडकून टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या सांगली महापालिकेत जन्ममृत्यू नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षावर सडकून टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत तपासात सर्व गोष्टी पुढे येतील. किरीट सोमय्या. मुंबई आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे मुंबई पुणे वृत्तजाती मार्गावरील मिसिंग लिंक जवळ दरड कोसळली आहे. पावसात या प्रकारचे रस्ते करताना अशा प्रकारचे जोखम असतात. रस्त्यावर काहीतरी गोंधळ झाला हे आपण समजू शकतो, पण दरड कोसळली कशामुळे कोसळली आणि त्याची काळजी घेतली नव्हती का? पाऊस अधिक आला हे आता तपासात सिद्ध होईल, अशी सावध प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगलीत बोलताना दिली आहे. प्रमाणपत्र घोटाळा आणि तुम्ही मला स्मशानात घेऊन जातात, कारण की स्मशानात जाताना रामाचं नावाची आठवण येते. अंतिम संस्कार उद्धव ठाकरेचा पक्षाच्या अंतिम संस्कारची विधी प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणून त्यांच्या नेत्यांना रामाची आठवण झाली. पूर्वी मिसिंग लिंक बनवलं होतं, दरड कोसळून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप सरकारवर होत आहे. आता ही गोष्ट खरी आहे की दरड कोसळली आहेत आणि पावसात ह्या प्रकारचे रस्ते करताना तयार असे जोखम असतात. रस्त्यावर काहीतरी गोंधळ झाला आहे तर आपण कॉन्ट्रॅक्टरचं सांगू शकतो. आता दरड कोसळली तर कशामुळे कोसळली, त्याची काळजी घेतली नव्हती की खूप अधिक पाऊस आला, त्याचा तपासात सिद्ध होणार. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.